जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप. आपण सगळे निकाल पाहतोय. अनेक निकाल अजूनही यायचे बाकी असतील किंवा आलेत सगळे निकाल. आणि या सगळ्या गोष्टींमधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीला फार मोठे झटके बसलेत. म्हणजे एवढी मोठी ताकद असताना देखील, इतके पक्ष फोडून देखील, इतके नेते सोबत घेऊन देखील महायुतीला इथं काही आपली ताकद आजमावता आली नाहीये. लोकांनी सरळ सरळ थाडून टाकले. देवेंद्र फडणवीसांच्या त्या घाणेरड्या राजकारणाला लोक कंटाळलेत. याच्या सगळ्या फोडाफोडीची राजकारण झाली. ज्यांनी करोडोंचे भ्रष्टाचार केले, त्यांना सत्तेत घेऊन बसणारे हे सगळे लोक, किंवा खास करून या सगळ्या राजकारणाच्या मध्यस्थानी असणारे फडणवीस, सरळ सरळ लोकांनी फडणवीसांना राजकीय पटलावरून बाद करून टाका असंच काहीशे इशारे देऊन टाकलेत. पण त्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदेना चांगलं मग या सगळ्या गोष्टी मिळाल्यात. म्हणजे ज्यांनी गद्दारी केली त्या किंवा त्या सगळ्या गोष्टी कट्टर शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेची पाठराखण केली, ते सरळ सरळ आपल्याला दिसतं. पण देवेंद्र फडणवीसांना राजकारणात नकोच असा काहीसा सूर एका बाजूने आपल्याला ऐकायला मिळतो. त्यामुळे भाजपाचं कोण पुढे असेल राज्यामध्ये आणि कोण भाजपाला आता तारेल, या सगळ्या गोष्टी पाहणं फार महत्त्वाचं आहे. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान एक गोष्ट महत्त्वाची घडली, ती म्हणजे बिनशर्त पाठिंबा. सन्माननीय राज साहेबांनी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी बिनशर्त पाठिंबा देतोय, मला कुठलाही जागेचा मोह नाही किंवा मला फक्त नरेंद्र मोदींसाठी मी पाठिंबा देतोय, कारण नरेंद्र मोदींच्या हातून चांगलं काम होतंय आणि त्याला एक माझा पाठिंबा आहे. एक हिंदूवादी नेता म्हणून, हिंदूंच्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून राज साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला. पण या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान एक गोष्ट फार महत्त्वाची घडली. ज्या राज ठाकरेंवरती टीका केली जात होती की नुसता बिनशर्त पाठिंबा देऊन काय करताय, तुम्हाला पद ना, कुठला उमेदवार ना, काय नुसता बिनशर्त पाठिंबा देताय, ज्या सगळ्या लोकांनी टीका केली त्याच राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यानं महायुतीला खरोखर तारलंय. हे तुम्ही मान्य करावंच लागेल. आणि या सगळ्या गोष्टी विशेष सविस्तर आपण बोलणार आहे. त्याचं झालं असं की जिथं जिथं ही भाजपाच्या काही प्रतिष्ठित जागा किंवा एकनाथ शिंदेच्या प्रतिष्ठित जागा जिथं जिथं आल्यात, मग ती ठाण्याची जागा असेल, तिकडे कल्याण मधली सगळे ती एकनाथ शिंदेच्या मुलाची जागा असेल, इकडे पुण्यातली मोहळांची जागा असेल, नारायण राणेंची जागा असेल, मुंबईतल्या काही एक दोन जागा असतील, या सगळ्या प्रतिष्ठेच्या जागा फक्त आणि फक्त राज साहेबांच्या पाठिंब्यामुळेच निवडून आलेत. हे म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण मनसेचा जिथं जिथं मोठ्या प्रमाणात टक्का होता ते सगळं मतदान या लोकांना झाल्या कारणाने ही सगळी लोक मला असं वाटतं निवडून आलेत. कारण ज्या प्रकारे महाविकास आघाडीने सगळे जाळे जे फेकली होती, त्या सगळ्या जाळ्यामध्ये ही लोक नक्कीच गुरफटली असती. आणि ज्या प्रकारचं सगळं वातावरण आहे, कारण यांना मिळालेली मतं ही अनेक पक्षांची मतं आहेत, ना की त्यांच्या वैयक्तिक कुठल्या पक्षाची मतं आहेत. पण ह्या सगळ्या जागांवरती मी बारकाईने जेव्हा अभ्यास केला तेव्हा एक गोष्ट निष्कर्षानं पुढे येते, किंवा खास करून ती मी गोष्ट अधोरेखित करावीशी मला वाटली की राज साहेबांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचा खरोखर 100% फायदा या लोकांना झालाय. जिथं जिथं त्यांनी सभा घेतल्या, जिथं जिथं लोकांना त्यांनी आव्हान केलं, जिथं जिथं त्यांच्या स्थानिक पक्ष जो मनसेचा एक जो मतदार होता, त्या सर्व मतदारांनी यांना मतदान केलेलं दिसतंय. पण या सगळ्या गोष्टी होत असताना देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे मनसेला किंवा ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी ते करतात, किंवा त्यांनी आतापर्यंत टीका केली आपल्या त्या मनसे या पक्षावरती, राज साहेबांवरती टीका करायचे, पण जेव्हा राज साहेबांनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला तो नरेंद्र मोदींसाठी होता. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. राज्याच्या राजकारणात त्यांनी कोणाला पाठिंबा दिलेला नाहीये किंवा ते यांच्यासोबत कोणासोबत बसलेले नाहीयेत. फक्त मोदी यावेत यासाठी मी पाठिंबा देतो असं त्यांचं वक्तव्य. पण याच बिनशर्त पाठिंब्याने या सगळ्यांना तारून ठेवलंय. आज जर त्या 4-5 सीटा गेल्या असत्या, त्या जर 4-5 सीटा जर महायुतीच्या गेल्या असत्या, जर राज साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला नसता, तर महायुती राज्याच्या राजकारणात पूर्णपणे भुईसपाट झाली असती. जिकडे समोर अगदी उद्धव ठाकरेंची मला असं वाटतं त्यांना मिळालेली सहानुभूती असो, पवार साहेबांना मिळालेली सहानुभूती असो, या सगळ्या लाटेमध्ये, या सगळ्या गोंधळाच्या राजकारणामध्ये राज साहेबांच्या बिनशर्त पाठिंब्याने इथं मात्र त्यांची कमाल आजमावले. आणि या सगळ्यांना जीवनदान देण्याचे काम यांनी केलंय, की संजीवनी त्यांनी दिले. आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये मला असं वाटतं फडणवीस हे अजित पवार या सर्वांना बाजूला सारून नरेंद्र मोदी, अमित शहांनी, महायुतींनी राज साहेबांचा किंवा राज ठाकरेंचा पर्याय पुढे ठेवावा आणि महायुतीचा मुख्य चेहरा म्हणून, मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार म्हणून आता राज ठाकरेंचीच गरज आहे. कारण आता महायुतीमध्ये असा कोणताही चेहरा उरलेला नाही जो चेहरा महाराष्ट्र बघून त्याच्यावर आत्मविश्वासाने मतदान करेल. कारण फडणवीसांनी जे जे केलं त्या सगळ्या गोष्टींना किंवा त्या सगळ्या गोष्टींनी फडणवीसांनाच खड्ड्यात घातलेलं आपल्याला दिसतंय. दुसरा भाजपाकडे कुठलाही चेहरा नाही जो चेहरा राज्यामध्ये आपल्या धमक आजमावू शकेल. एकनाथ शिंदेंचं राहिली बाब, एकनाथ शिंदे जरी राज्याच्या राजकारणात असले तरी विधानसभेला ते काय जादू दाखवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. जरी ती खासदारकीला चांगलं त्यांनी ताकद दाखवली, पण एकनाथ शिंदे आणि राजसाहेब ठाकरे ही दोन जर जोडी किंवा
ही दोन लोक जर ताकदीनं महायुतीमध्ये उभी राहिली किंवा यांना ताकदीनं महायुतीनं पाठिंबा देऊन जर त्यांना मोठं केलं किंवा त्यांच्या पक्षाला जर ताकद दिली तर मात्र महायुतीला येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये टिकता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार राज ठाकरेंनाच करावं लागेल. कारण महायुतीकडे कोणी चेहराच नाहीये. एकनाथ शिंदेना परत मुख्यमंत्री करायचं झालं तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असं समजल्यानंतर पुन्हा एकदा लोक सगळा रोष दाखवतील आणि ती सगळी मतं पुन्हा महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये जाताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे असा व्यक्ती जो ज्याने कधी पदाला आजमावलेलं नाही असा एक नवीन चेहरा लोकांना आणि पण राज्याच्या राजकारणात जुना असलेला, राज्याच्या राजकारणात प्रभावी असलेला असा चेहरा फक्त एकमेव आता सध्या तरी आपल्याला राज ठाकरे दिसतात. बाकी असा कोणताही चेहरा राहिलेला नाही. आणि ज्या प्रकारे राज ठाकरेंमुळे महायुतीला ह्या निवडणुकीमध्ये तारावं लागलं, म्हणजे ज्या मोदींनी किंवा ज्या सर्व लोकांनी स्वतःच्या नावावर देखील महाराष्ट्रामध्ये काही करू नाही शकले, तिथं राज साहेबांच्या बिनशर्त पाठिंब्यानं या सर्वांना मोठी ताकद दिली आणि त्याच्यामुळेच हे सगळे टिकू शकले. नाहीतर ही महायुती कधी डगमगून कोसळली असती एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींबद्दल? आता राज ठाकरेंना किंवा राज साहेबांना महायुतीने पुढं आणलं पाहिजे किंवा ढकललं पाहिजे, किंवा जर येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे जर स्वतः तटस्थ उभे राहिले स्वतःच्या जागेवर तर महाराष्ट्रातली जनता त्यांना नक्की काय देणार आहे किंवा किती निवडणुकीमध्ये त्यांना पाठिंबा देईल की या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या फार फार रंजक गोष्टी आहेत. पण ज्या प्रकारे घाणेरडं राजकारण केलं त्या घाणेरड्या राजकारणाला लोकांनी चांगलंच लाथाडलंय एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. आणि या बिनशर्त पाठिंब्यानं महाराष्ट्रातली महायुती टिकवली यात मात्र काहीच शंका नाही एवढं मात्र मला मी नेहमी सांगतो. आणि तुम्हाला सर्वांना माझं एक सांगणं आहे किंवा मी तुम्हाला सर्व मतदारांना किंवा सर्व लोकांना मी तुम्हाला सांगत असतो, पक्ष येतात जातात सगळ्या गोष्टी होतात, देश देशाच्या जागेवर असतो, लोकशाही लोकशाहीच्या जागेवर असते. ही 5 वर्ष गेल्यानंतर पुन्हा निवडणूक येणार आहे. त्याच्यामुळं असे कोणतेही संभ्रमावस्थेत किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये न फसता न पडता, कुठल्याही आमिषाला कुठल्याही भांडण तंट्यात कुठल्याही गोष्टीत न पडता तुम्ही तुमच्या जागेवरती ठाम उभे राहा. पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो हरला असेल तो जिंकेल, जो जिंकला असेल हरेल. या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण काही ह्या ज्या मी गोष्टी आत्ताच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या राज साहेबांच्या, मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज साहेबांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये पाहतो आणि एक नवीन चेहरा म्हणून त्यांच्याकडे आशेने लोक बघतायत एवढं मात्र मी ठाम आणि विश्वासाने सांगू शकतो. फक्त संघटना, लोक आणि या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्राला पिंजावं लागेल.